पांडुरंग ज्ञानेश्वरी आपण पाहतोय. पहिला अध्याय संपला, तिथे आपण गेल्या वेळेला थांबलो. आता दुसरा अध्याय सुरू करायचा. दुसऱ्या अध्यायाला नाव आहे सांख्ययोग. सांख्ययोग म्हणजे ज्ञानाचा योग. म्हणजे सांख्ययोग हा ईश्वर मानत नाही. प्रकृती आणि पुरुष आणि अष्टधा प्रकृती म्हणजे 5 पंचमहाभूत, त्याच्यात सत्व रज तम, आणि त्यातून चैतन्य ही सगळी सृष्टी निर्माण झाली असं ते सांगतात. देव कोणीतरी सृष्टी निर्माण करणार आहे आणि देव ही सृष्टी चालवतो असं काही त्यांचा विचार नाही आहे. लोकांना जरा हे करायला पाहिजे. हो, थोडा. कपिल नावाचे मुनी होऊन गेले. देवहूती आणि कर्दम या ऋषींचं ते अपत्य. आपल्या आईवडिलांना उपदेश करणारं ते बाळ आहे आणि खूप दीर्घकाळ त्यांनी तपश्चर्या केली. अगदी ते सत्ययुगातले आहेत हे सगळे ऋषी. पहिली दाम्पत्य, ध्रुवाची कथा, हे सगळे सत्ययुगातले आहेत. त्रेतायुगात मुख्यतः रामाची कथा आहे आणि द्वापर युगात मुख्यतः म्हणजे सूर्यवंशातल्या राजांची कथा आहे त्रेतायुगात. चंद्रवंशातल्या राजांची कथा आहे द्वापर युगात, म्हणजे यादव, कृष्ण वगैरे सगळे, कौरव, पांडव, हे चंद्रवंश आहे. आता चंद्र सूर्य हे तिथे देवता मानलेले आहेत. मग त्यांना पत्नी आहेत, त्यांच्यापासून ती संतती सुरू झाली. अशी सगळं सूर्यापासून, चंद्रापासून मग त्यांची पत्नी आणि हे सगळं दाखवलं आहे. सूर्याला पत्नी आहे का, तर सूर्याच्या 2 पत्नी मानलेल्या आहेत. एक आहे संज्ञा म्हणजे प्रकाश आणि दुसरी आहे छाया म्हणजे रात्र. त्या दोघांपासून तिला मुलं झालेली आहेत. आदिती वगैरे म्हणतो आपण, आणि दिती दैत्य. मुख्यतः यम आणि शनी हे छायेपासून झालेले आहेत. आपण जे म्हणतो आपल्याकडे नित्यपाठात असलं पाहिजे ते स्तोत्र आपण यावेळेला देऊया. एक छोटंसं स्तोत्र आहे, नवग्रह स्तोत्र, व्यासांनी रचलेलं आहे. त्याच्यात नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्चरम. शनीचं वर्णन आहे, पण छाया आणि मार्तंड, छाया म्हणजे काळी, मार्तंड म्हणजे सूर्य. आता आपण म्हणू शकतो की ज्यावेळेला आपल्याकडे रात्र असते ती सूर्याची पत्नी आहे, प्रकाश असतो ती शक्ती जी आहे ना ती शक्ती सूर्याची पत्नी आहे. मग या रात्रीपासून झाले कोण? आपण म्हणतो ना शनी आणि यम हे 2 आहेत. काय भयंकर मुलं आहेत बघा. पण छाया मार्तंड संभूतम सूर्याची मुलं आहेत म्हणून सूर्यापोटी शनीश्वर असे मराठीत म्हण आहे. आणि अनेक ठिकाणी दिसतं की वडील तेवढे चांगले आहेत तेवढी मुलं नाहीत चांगले. बरोबर कधी उलटी असतात ती मुलं. म्हणून तुम्हाला काय सांगितलं, ह्यांनासुद्धा पत्नी असतात, ह्या ज्या आपण शक्ती मानलेल्या आहेत. मग त्यांना पत्नी, त्यांना पती, असं करत करत ते वंश सुरू झालेले आहेत. तर सूर्यवंश आणि चंद्रवंश हे महत्त्वाचे वंश आहेत. तर कपिल मुनी हे आधीच्या ह्याच्यातले सत्ययुगातले आहेत. त्यांचा वंश म्हणजे ऋषीवंश किंवा ब्रह्मापासून निर्माण झाले ना, ब्रह्मदेव. मग ब्रह्मदेवानी मानससृष्टी निर्माण केली, त्यांनी ते प्रजापती निर्माण केले. ब्रह्मदेवाला प्रजापिता म्हणतो. प्रजापती 10 निर्माण केले. मग त्यातले 10वे नारद, ते म्हणाले मी प्रजापती म्हणजे प्रजा निर्माण करायची, तर हे काही मला जमणार नाही, तेव्हा तू सांगितलेलं काम मी करणार नाही हे पिता. त्यावेळेला त्यांनी शाप दिला. ती सगळी नारदांची कथा बघितलेली, आत्ता ते नको बघायला. पण बाकीचे जे प्रजापती होते त्याच्यात मग सप्तर्षी होते, सप्तर्षींच्या पत्नी होत्या. आपण म्हणतो गौतमांची अहल्या आहे, अत्रींची अनसूया आहे, अगस्तींची लोपामुद्रा आहे आणि वसिष्ठांची अरुंधती आहे. या 4 महत्त्वाची जोडपी आहे. तर त्यांचं कपिल हे अत्यंत म्हणजे आधीची जी जोडपी आहेत त्याच्यात कर्दम ऋषी आणि त्यांची देवहूती नावाची पत्नी, या सगळ्या दक्षाच्या कन्या आहेत. दक्षाची गंमत म्हणून तुम्हाला सांगतो किती आधीपासून हा विचार आहे. पण नंतर पुराण काळ सुरू झाला आणि तेव्हा आहे ती मूल्य कशी जपायची म्हणून गोष्टी निर्माण झाल्या. बायकांना हे नाही ते नाही असे निषेध निर्माण झाले, कारण दुसऱ्या संस्कृतीचं आक्रमण व्हायला लागलं आणि पुरुष बाहेर होते, स्त्रिया पळवून नेल्या, तर त्यांच्याबरोबर सगळे संस्कार त्यांना म्हणून त्यांनी बरीच गोष्टी केल्या. त्या कारण ती काही पटणारी, काही लॉजिकल, अशी इलॉजिकल असा प्रश्न आहे. मुद्दा काय आहे की त्या काळात कपिल मुनी
त्यांनी जे तत्त्वज्ञान निर्माण केलं ते देव न म्हणणारं तत्त्वज्ञान आहे. आणि ते गंगासागर आपण म्हणतो, गंगासागराला मिळते तो जो भाग आहे तिथे कपिल मुनींचं मंदिर आहे छोटंसं. पूर्वी गुहा होती, तिथे मोठा प्रसंग घडला गंगा अवतरणातला. आणि त्यातून मग गंगेला सांगितलं तू इथे अर्पण कर तुझं जल. एक मोठा असा ह्रद म्हणजे पोंड खड्डा आहे आणि तिथे तू तुझं जल अर्पण कर, म्हणून त्यातून सागर निर्माण झाला. रामायणात त्याची एक स्वतंत्र कथा आहे, आत्ता ती नको बघायला. तर कपिल मुनींचं सांख्य तत्त्वज्ञान हे अलीकडे फिजिक्स वगैरे जे आहे ना, फिजिक्स वगैरे काही देव मानत नाहीत ना, ते शक्ती मानतात ना. इलेक्ट्रिसिटी, लाईट, मॅग्नेटिझम, साऊंड हे सगळं आहे, ह्याला पण देवता म्हणलेलं आहे. तर त्या दृष्टीने विचार केला तर कपिल परवापर्यंत म्हणजे अगदी परवापर्यंत आपण ही गंगा अवतरण वगैरे तेव्हापर्यंत होते ते. आता त्यांचं हे तिथे मूर्ती स्थापन केलेली आहे. ही मूर्ती भावनेतून स्थापन केलेली आहे. कारण कपिल मुनी कसे दिसत होते यांचं वर्णन काही नाही आहे, चित्र नाही आहेत त्यांची, मूर्ती नाही आहेत त्यांच्या, पण हे कपिल मुनी. तर त्याच्यात दुसरा अध्याय कृष्णाने सांख्य तत्त्वज्ञान का सुरू केलं. अर्जुनाचा प्रश्न काय आहे, हे सगळे माझे नातेवाईक आहेत, तू आम्हाला सल्लागार आहेस म्हणून आम्हाला हे कळलं पाहिजे की गुरुना आणि पितामह आणि नाही म्हणलं तरी आतताई असले तरी काही आमचे चुलत भावंडच आहेत, ते कशाला मारायचे. त्यांना कुणीच नाही, ते शकुनीच ऐकतात आणि शकुनी दुष्टच आहे. कृष्ण तू आमच्याकडे असताना तू हे घोर कर्म, या कर्मात आम्हाला कशाला. त्याच्यात चर्चेत तो सांगतो बुद्धियोग फार महत्त्वाचा आहे, एका अर्थाने ज्ञानयोग म्हणूया. पण ज्ञानयोग महत्त्वाचा आहे तर मी ज्ञानयोगाची उपासना करतो, साधना करतो. कर्मयोगातून त्यातून घोर कर्म म्हणजे युद्ध, आणि त्यातून घोर कर्म म्हणजे स्वजनांचे युद्ध. तिथे तो थांबला आहे. पहिला अध्याय शोक संविघ्न मानसा. अर्जुन म्हणतो मला काही कळत नाही आहे, मी निर्णय घेऊ शकत नाही आहे, तू एक काही निश्चित सांगत नाही आहेस, हेही चांगलं तेही चांगलं म्हणतो, मला एक काय सांग, मी अत्यंत गोंधळून गेलेलो आहे, मी तुला शरण येतो. शिष्यस्तेहम, शिष्य म्हणून शरण येतो. म्हणून कृष्ण गुरु झाला ना, कारण कृष्णाला गुरु कुठे म्हणलेलं नाही, शिष्यस्तेहम. आणि म्हणून कृष्णार्जुन संवाद आहे, हा खरं गुरु आणि शिष्य यांच्यातला संवाद आहे. वरती भगवान उवाच म्हणलेलं आहे, मग भगवान आणि अर्जुन यांच्यातला संवाद का नाही म्हणलं. भगवान ही अवस्था आहे, ती श्रीकृष्णातच व्यक्त झालेली आहे. विश्वरूप दर्शन हे श्रीकृष्णाच्याच ठिकाणी झालं, पण ते भगवंताचं असल्यामुळे ते दिव्य दर्शन आहे, विश्वरूप दर्शन आहे. लोकांना वाटतं की हा भगवान उवाच आहे आणि खाली संवादात श्रीकृष्णार्जुन संवाद आहे म्हणतात. आहे कृष्णातच ते भगवान अवस्था होते. म्हणून नंतर आपण बघितलं होतं की अर्जुन म्हणतो की युद्धाच्या आधी तुम्हाला जे ज्ञान दिलं होतंच ते पुन्हा दे. कृष्ण म्हणतो त्यावेळेला माझी अवस्था निराळी होती, मी योगारूढ होतो, तो शब्द वापरते, पण त्यावेळेला मी भगवान होतो ज्यावेळेला उपदेश केलास त्यावेळेला. आणि नंतर 10व्या अध्यायात मी तुला माझं विश्वरूपही दाखवलं, ते तू आवरून घ्यायला सांगितलंस आणि तिथे वाक्य आहे तू नेहमीसारखा हो, म्हणजे जसा ॲज युजल म्हणतो नॉर्मल कॅज्युअल तसा तू बन. मग कृष्ण तसा बनतो. पुढचे अध्याय कृष्णाने सांगितले पण भगवान उवाच म्हणूनच सांगितले. पहिल्या अध्यायात भगवान उवाच नाही आहे, ते आता सुरू होतं. जिथे अर्जुन थांबला की त्यांनी फेकून दिलं धनुष्य. त्या 3 अवस्था आपण कितीदा तरी बघितल्या आहेत. आता बॅकग्राऊंड म्हणून बघूया दुसऱ्या अध्यायाची पार्श्वभूमी. पहिल्यांदा अर्जुन धनुर्दम्य घेतलं धनुष्य, 2 सैन्यांच्यामध्ये रथ नेऊन उभा कर. त्यावेळेला कृष्ण हसला आहे, कारण तुझा कॉन्फिडन्स आहे ना तो एका क्षणाचा आहे. हे सगळं बघितल्यानंतर तू धीर खचणार आहे तुझा, आणि म्हणून कृष्ण हसला आहे. बाळाला कधी कधी तो म्हणतो की मी उचलून दाखवतो बाबा, तुम्हाला उचलत नाही तर कर रे तू प्रयत्न. त्यावेळेला बाबा हसतात, त्याला ते टेबल उचलणार नसतं, पण तो दाखवतो मी पैलवान आहे. तसं अर्जुन म्हणतो. आणि कृष्ण हुशार आहे. कृष्णाने अर्जुनाची शेवटची परीक्षा कुठली घेतली, चाबूक त्याच्या हातात होता, चाबूक असं फिरवून त्यांनी सांगितलं दोन्ही सैन्यात उभ्या असलेल्या कौरवांचं दर्शन घे. पांडवांचं नाही म्हणलं, ते कुरुवंशच आहे, वंश एकच आहे. खरं म्हणजे तो पुरुवंश आहे. आता 24 तारखेपासून तुम्हाला सहज सांगतो, 24 ते 1 इथून जवळ शेल्डे आहे की ते महाभारताविषय. बरेच वर्षात आपण महाभारताविषय मांडलेला नाही आहे, आणि त्यांनी सांगितलं कथारूप महाभारत सांगा, तर काही हरकत नाही. माझी पहिली अडचण कुठली, कुठून सुरुवात करायची, कुठून सुरुवात करायची. भरतापासून B.R. चोप्रांनी केली, त्याच्या आधीच्या ययातीपासून ह्यांनी केली, दुसरं जे महाभारत झालं, मी कुठून सुरुवात करू. इतकी टोकं आहेत त्याला, म्हणजे खरं बघायचं तर सूर्यापासूनच सुरुवात केली पाहिजे ना, मूळ पुरुष.
पण तरी 3 टप्पे आहेत त्याच्यात. सूर्यापासून वंश नाही, हा चंद्रापासून सुरू झाला. मध्ये कुरु नावाचा एक राजा झाला. पहिल्यांदा पुरु हा जो होता, पुरु रवा, तो मूळ पुरुष मानला जातो. ते झाल्यानंतर कुरु झाला, म्हणून त्यांना कौरव वंश कुरु वंश म्हणायला लागले. जसा तो सूर्याचा वंश आहे, कितीतरी तेजस्वी राजे झालेले आहेत त्या सूर्यवंशात. रामाच्या आधी रघुवंश नाही का, रघु राजा हा रामाच्या आधी आहे. पण रघुकुल शिरोमणी राम आहे, तो रघु नाही आहे, हे लक्षात ठेवा. तसा कुरुवंश आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हे पहिले 2 शब्द आहेत ना गीतेतले, सुरुवातच होते. कुरु नावाच्या राजाने जिथे धार्मिक कृत्य खूप केली तिथे हे युद्ध सुरू झालेलं आहे. युद्धाची भूमी कृष्णाने निवडली, ती कथा आपण बघितलेली आहे. आणि तिथे आता ते तीर्थक्षेत्रच आहे. तिथे यज्ञाच्या वेळेला, ग्रहणाच्या वेळेला हजारो लोक तिथे नदी स्नानाला वगैरे जमतात. म्हणून ते कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र आहे. तिथे हे युद्ध झालं. तिथे माझ्या मुलांनी आणि पांडूच्या मुलांनी, आता तिथे गीताकारांनी शब्द वापरलेला आहे, तो माझ्या म्हणतो. पण व्यास काय म्हणतात, धार्तराष्ट्र हे धृतराष्ट्राची मुलं आणि पांडूची मुलं पांडव. उकारांत आलं की मनूचं मानव, यदूचे यादव, हो की नाही? तसं आहे. त्यामुळे काय, इकारांत आलं की कुंती कौंतेय, आपण जे म्हणतो हे संस्कृत आहे. पण एक सोडतं, धार्तराष्ट्रान शब्द वापरलेला आहे. धृतराष्ट्राची मुलं आणि पांडूची मुलं यांच्यातला जो युद्ध झालं त्याची कथा मी तुम्हाला सांगतो, व्यास म्हणतात. आणि ही जय नावाची कथा आहे. हा जय नावाचा इतिहास आहे. म्हणून लोक आरोप करतात व्यासांवर की ते पांडवांच्या बाबतीत पार्शल आहे. पण पांडवांनी जिंकले ही फॅक्ट आहे की नाही? बरोबर. नंतर पांडवांच्याकडे कृष्ण होता, कृष्णाने संपूर्ण युद्धात शस्त्राने हातात धरलं. हा सगळा इतिहास ते सांगतात. आणि ते दुर्योधन, दुःशासन, दुर्मुख, दुस्सह ही जी नावं सांगतात, कोण आई वडील आपल्या मुलांची नावं दूनी सुरू करते. सु म्हणजे चांगला आणि दू म्हणजे वाईट, सुख आणि दुःख, सुविचार आणि दुर्विचार, शब्द लक्षात ठेवा. पण संस्कृत आहे हे. दुःशासन म्हणजे काय, ज्याला शासन करणं अवघड आहे, ज्याला शिक्षा करणं अवघड आहे, असा पराक्रमी आहे. दुर्योधन म्हणजे काय, ज्याच्याशी युद्ध करणं अवघड आहे, हे संस्कृत आहे. संस्कृत कसंही तुम्हाला वर्णन समास ते फोडता येतात. म्हणून त्यांनी हे केलेलंच नाही. त्यांनी नावं ठेवताना दुर्योधन, दुःशासनच ठेवलेले आहे. पण इतकी चांगली सुसंस्कृत अशी व्यक्ती युधिष्ठिर असल्यामुळे तो त्यांना नेहमी सुयोधन, सुशासन, सुमुख, सुजय, दुर्जय म्हणजे ज्याच्या विरुद्ध जय मिळवणं अवघड आहे तो दुर्जय आहे, अशी सगळी मुलं आहेत. त्याचं नावसुद्धा दुष्यल आहे. मुलीला आणखीन एक मुलगी झाली, आणखीन एक मुलगा झाला. हे सगळे दासीपुत्र म्हणले जातात. गांधारीपासून 100 मुलं झाली आणि ती 100 मुलं आहेत. त्याच्यात विकर्ण वगैरे सुद्धा आहेत. सगळी मुलं काही दोन्ही सूर होतात असं नाही आहे. पण त्यांना दासीपासून एक मुलगा झाला, त्याचं नाव युयुत्सु. आणि ज्यावेळेला युद्धाच्या आरंभी युधिष्ठिर बुद्धिमान आहे हो. आपण त्याच्यावर तो जुगारी होता वगैरे म्हणजे द्यूत खेळत होता असं काही नाही आहे, काही नाही आहे. तेवढं ते कॅरेक्टर आहे. आणि आदी पर्वापासून ते महाप्रस्थान पर्वापर्यंत महाभारतात जर कोणतं एक पात्र असेल तर युधिष्ठिर आहे. कृष्णसुद्धा आधी जातो ना, कृष्णानंतर पांडव गेलेले आहेत. विचार करा. आणि महाभारतात कृष्ण येतो केव्हा? द्रौपदीच्या लग्नात. कृष्णाच्या बाळलीला महाभारतात नाही वर्णन केल्या. म्हणून पहिल्या आदी पर्वात जो युधिष्ठिर आहे तो शेवटपर्यंत आहे. आणि त्या महाप्रस्थान पर्वात सुद्धा तो आहेच, कारण तो सदेह स्वर्गात नाही का जात, त्याला मरण नाही आहे. युधिष्ठिर हा चिरंजीव आहे एका अर्थाने. आता कल्पना करा की ज्या वेळेला आता सुरू होणार, युद्धाचा शंख वाजणार, अशा वेळेला हा खाली उतरतो रथाच्या, चपला आपल्या काढून ठेवतो पादत्राणं आणि भीष्माचार्यांच्याकडे जातो. नाही म्हणलं तरी ते दूर आहेत ना, काय बोलतात ते ऐकू येत नाही. त्यावेळेला कृष्णाच्या मनात आलं, अर्जुनाला सावरलं तर आता यांनी घाण केली. कुणी? युधिष्ठिराने. तो नमस्कार करतोय भीष्माचार्यांना, ऐन काहीतरी बोलतोय. बहुतेक लास्ट मिनिटला युधिष्ठिराच्या मनात आलं की नको हे युद्ध. अर्जुन गोंधळून गेलेला आहे. हा ज्ञानी आहे ना, पण ज्ञानी माणसाला सुद्धा आपल्याच माणसाला मारलेलं नको असेल. नंतर तो कृपाचार्यांना नमस्कार करतो, नंतर तो द्रोणाचार्यांना नमस्कार करतो. त्यावेळेला कृष्ण अर्जुनाकडे बघून, तुला उभा केला रे मी युद्धाला, तुझ्या भावाला कोण सांगणार? आपण नेहमी एक वाक्य ऐकतो
की युधिष्ठिराला गीतेसारख्या तत्त्वज्ञानाची गरज नव्हती आणि भीमाला उपयोग नव्हता. कारण भीम म्हणलं असता तू सांगतोस ते सगळं चांगलं आहे, पण नंतर सांग, युद्ध जरी झालं नाही तरी त्याची मांडी मी फोडणार आणि त्याच्या छातीतलं रक्त मी त्यांनी वेणी घालणार, मारणार. कोणाची? द्रौपदीची. हे मी करणारच आहे, कारण त्या सगळ्यांच्या समोर मी घेतलेल्या प्रतिज्ञा आहेत. विचार करा तुम्ही. युधिष्ठिराला गरज नव्हती, भीमाला उपयोग नव्हता. सो अर्जुन वॉज द राईट कॅन्डिडेट फॉर गीता. आणि आपण युधिष्ठिरा इतके ज्ञानी नसतो, भीमा इतके बलवान नसतो, पण अर्जुनासारखे बऱ्याच वेळा असतो, तितके हुशार नसो. पण अशी परिस्थिती गोंधळाची, हे घेऊ का ते घेऊ, असं करू का तसं करू, नको वाटतंय वगैरे, हे येते आपल्याला. म्हणून आपण अर्जुन होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आपल्यासाठी गीता आहे. गीता अर्जुनासाठी आहे, आपल्यासाठी आहे. आता युधिष्ठिराने काय सांगितलं की ते बुद्धिमान आहे बघा. तो तिथून येतो, नमस्कार करतो, ते त्याला आशीर्वाद देतात. आता कल्पना करा की मुलगा हा परीक्षेला निघालेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे या मुलाने काही अभ्यास केलेला नाही आणि तुम्हाला नमस्कार केल्यानंतर ऑक्टोबरला पुन्हा बस, हां आपण देणार आहोत का, आपण यशस्वी भवच म्हणणार ना, त्याला यशस्वी भवच म्हणणार. पण हे आचार्य आहेत, ज्यावेळेला भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य म्हणतात त्याप्रमाणे ते वागतात. यशस्वी भव, आयुष्मान भव, असा आशीर्वाद दिला आहे त्यांनी. हे ते मागायला गेलं होता की पितामह कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होईल, अशा वेळेला जर काही कमी जास्त झालं तर आपण समजून घेऊया. युद्ध त्यांनी नक्की केलेलं आहे. त्याच्यापेक्षा महत्त्वाचे त्याचे डिप्लोमॅटिक मूव्ह आहे की दोन सैन्याच्या मध्ये उभा राहतो, सगळ्यांना ऐकू येईल अशा आवाजात म्हणतो की हा आपल्या जीवनातील निर्णायक क्षण आहे. अजूनही कोणाला वाटत असेल की ही बाजू योग्य आहे, नीतीची आहे, न्यायाची आहे, तर या बाजूकडून त्या बाजूला आणि त्या बाजूकडून या बाजूला जाता येईल. युद्ध सुरू झाल्यानंतर नाही. त्यावेळेला युयुत्सू, ज्याचा धृतराष्ट्राचा मुलगा आहे, तो पांडवांच्या बाजूला आलेला आहे. तो मेला नाही, लक्षात ठेवा. तो शेवटी हिमालयात गेलेला आहे. मुद्दा काय आहे की त्यांच्या कॉन्शियन्सला अपील केलेलं आहे की तुम्ही न्याय, नीती आणि एका अर्थाने धर्म सोडून जी बाजू उभी आहे त्या बाजूला तुम्ही उभे आहात. मी तुम्हाला संधी दिलेली आहे, तुम्ही बदलू शकता पार्टी. फक्त युयुत्सू बदललेलं आहे, बाकी कोणी बदललेलं नाही. पांडवांच्याकडच्यानी कौरवांच्याकडे जायला काही गरजच नव्हती. कौरवांच्याकडच्यानी पांडवांच्याकडच्या, परंतु विकर्ण वगैरे सारखे जे विचार करणारे धृतराष्ट्राचे पुत्र होते त्यांच्या मनात झालं, पण निष्ठा कौरवांच्याकडेच आहे म्हणून ते तिथे राहिले. पण मनात छलबिचल झाली. या तीन आचार्यांच्या मनात छलबिचल झाली की आपण युद्ध सुरू करतो आहे, पण कुणाविरुद्ध? की जी बाजू न्यायाची आहे, नीतीची आहे, धर्माची आहे आणि कृष्णाची आहे. हे लक्षात ठेवा. त्यांच्या विरुद्ध लढतो आहे आपण. हा एक त्यांनी मनात त्यांचं, ज्याला म्हणतात ना, मोराल डाऊन केलं, अवसान घात केला. त्यांचं मनोबल आहे ना ते खचून टाकलं युधिष्ठिराने. हा महत्त्वाचा भाग आहे. आता दुसऱ्या अध्यायात कृष्ण बोललेला आहे. कृष्ण सुरुवातीला बोलला आहे, पण 11व्या श्लोकापासून अशौचानन्व शौचस्त्वम आणि प्रज्ञावादंश भाषसे, ज्यांच्याबद्दल शोक करायला नको त्यांच्याबद्दल शोक करतोय आणि मला ज्ञान शिकवतोयस. नंतर क्लैब्य म्हणलेलं आहे. हे क्लिब केव्हापासून झाला असतो? क्लिब म्हणजे नपुंसक. तू बृहन्नडा होतास तर तुला शाप मिळाला होता आणि तो 1 वर्षाचा शाप तू भोगलास ना अज्ञातवासात. आता अशा महत्त्वाच्या क्षणी क्लैब्य म्हणजे नपुंसकता तुला कुठून आठवली. आणि अनार्यम, अजुष्टम, अकीर्तिकरम, अस्वर्ग्यम असा हा तुझा निर्णय तुला बदलावा लागेल. आणि कृष्ण तिथून उपदेशाला सुरुवात करतो. विनोबांनी सांगितलेलं आहे, आयता अकार मिळालेला आहे. कुठलाही ग्रंथ सुरुवात करायचा असेल तर ओंकाराने करतात, त्याच्यात अ आला, किंवा श्रीकाराने करतात. पण इथे अशोचानन्व शौचस्त्वम इकडे आधी बोललेला आहे, तो अ नाही आहे, निराळा आहे भाग, पण कृष्ण बोललेला आहे. दुसऱ्या अध्यायात संजय उवाच, पहिल्या अध्यायात तम तथा कृपयाविष्टम अश्रुपूर्णाकुलेक्षणम विषीदंतमिदं वाक्यम उवाच मधुसूदनः. त्याच्या अशा विषण्ण अवस्थेत, दुःखी अवस्थेत, ज्याला म्हणतात ना विमनस्क, म्हणजे मन त्याचं पूर्णपणे बिथरून गेलेलं आहे, अस्थिर झालेलं आहे. अर्जुनाकडे बघून कृष्ण काय म्हणाला? पण अजून कृष्ण म्हणला नाही आहे. दिस इज रिपोर्टेड बाय संजय. हां, कृष्ण पुढे म्हणतो. मग हे किती सोपं आहे म्हणून आपण जरा फास्ट वाचतो. मग राया लागे म्हणे तो संजय, पुढे झाले काय ऐके आता,
सोपं आहे ना कळायला? राया म्हणजे कोण? धृतराष्ट्र, हे लक्षात ठेवा. राजन, राया, राजा हे धृतराष्ट्राला. रणांगणी पार्थ ऐशापरी खिन्न होऊनी रुदन करू लागे. शेवटी तो म्हणतो ना, मला बोलता येत नाही, कंप सुटलाय, घाम आलाय, माझे केस उभे राहिलेले आहेत, मला उभं राहता येत नाही, मन फिरतंय आणि माझा तोल जाऊन मी पडतोय की काय, रुदन रडू लागतो. नको. उपजला चित्ती मोह विलक्षण. हा प्रॉब्लेम आहे गीतेचा. मोह म्हणजे माझं आणि तुझं हा पहिला मोह आहे. ही वस्तू मलाच मिळाली पाहिजे हा दुसरा मोह आहे. मला मिळाली, इतरांना मिळू नये हे टेन्शन आहे. एक मी बघितलेली आहे, ती ॲडव्होकेट. म्हणलं तुझ्या बुद्धीला नमस्कार. सत्यनारायणाला प्रार्थना काय केली की जवळ एक हॉस्पिटल झालं आहे, ते बंद पडू दे आणि लोक आजारी पडू देत, नाहीतर आमचं हॉस्पिटल कसं चालणार. काय प्रार्थना आहे सत्यनारायणाचं. काय त्यांनी रिटायर झालं असेल त्या कुटुंबातून. काय मागितलं? शेजारी झालेलं हॉस्पिटल बंद पडू दे, पण लोक जास्तीत जास्त आजारी पडू देत, आमचं हॉस्पिटल चांगलं चालू दे. म्हणून तर हे सत्यनारायणा तुला करते. काय क्रियापद आहे का? तुला करते. सत्यनारायण केला म्हणतो ना आपण, तसा प्रकार आहे. हे फार तामस मागणं आहे, दुसऱ्याचं नुकसान व्हावं असं म्हणणार. मोह विलक्षण सर्व आप्तजन देखून या, तेणे त्याचे चित्त द्रवणीय गेले, जले पाझरले जैसे मीठ. मिठावर पाणी टाकल्यानंतर ते जसं पाझरतं तसं त्याचं चित्त पाझरलं. श्री भगवान वाच. आता बोलायला लागलेले आहे. कुतस्त्वा, हे कुमस्त्वा आहे ना, ते कुतस्त्वा पाहिजे. कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपिस्ततम. विषम म्हणजे संकट आणि विषम म्हणजे युद्ध. कुतस्त्वा, कुठून हे निर्माण झालं? कसं आहे ते? हे तुझ्या मनात जे निर्माण झालेलं आहे कश्मल. कश्मल म्हणजे जळमट वगैरे असतं ना, असे निगेटिव्ह थिंकिंग ज्याला म्हणतात ना. अर्जुनाचं पूर्णपणे निगेटिव्ह आहे. ह्यांना कशाला मारायचं, त्याच्यापेक्षा ह्यांच्याकडून मेलो तर काय वाईट आहे, मी युद्ध सोडून गेलो तर काय, युद्ध सोडून मी भीक मागेन, भैक्षम हे सांगितलेलं आहे अर्जुन. किती निगेटिव्ह थिंकिंग आहे. मग त्याला काय शब्द वापरलेत बघ, की तुझं हे जे बोलणं आहे ना, अनार्यम म्हणजे अनकल्चर्ड, आर्यांना न शोभणारं. अजुष्टम म्हणजे अयोग्य, अत्यंत अयोग्य. अस्वर्ग्यम नरकात ढकलणारे, स्वर्गात नेणारं नाही आहे. अकीर्तिकरम आणि तुझी आत्तापर्यंतची जी कीर्ती आहे ती सगळी कीर्ती धुळीला मिळवणार आहे. परत बघा, तू हे जे विचार करतोयस हे कश्मल तुझ्या मनात आलं कसून, हे जळमट तुझ्या मनात आलं कुठून? मला मगाशी सांगितलं होतं 2 सैन्यांच्यामध्ये रथ येऊन उभा कर. कृष्णाला बरोबर खात्री होती की अर्जुनाची अवस्था निराळीच होणार आहे. तो पूर्णपणे विषादग्रस्त, मोहग्रस्त आणि पूर्णपणे त्याचं जे नेहमीचं व्यक्तिमत्व आहे गळून पडणार आहे. पार्था अजूनही धरून या धीर तोडी हा सत्वर मोहपाश. अजून तू धीर धर आणि हा मोहपाश सोड आणि काय कर? नको नको ऐसे रणी हे कारुण्य आहेस तू सूज्ञ धनुर्धरा. तू ज्ञानी आहेस, वाईज आहेस, शहाणा आहेस. तुला कळायला पाहिजे की युद्धाच्या वेळेला हा विचार कशाला करतो. तुम्हाला तू ज्यांनी भरपूर अभ्यास केला आहे ना, परीक्षेच्या आदल्या दिवशी वगैरे त्यांना असं एक टेन्शन येतं की आठवलं नाही तर काय. त्यांना आम्ही काय सांगतो माहिती आहे ना, तू एवढा अभ्यास केलेला आहे, तू खरंच टी व्ही बघत बस. उद्या 10ला परीक्षा आहे, घरून 9ला निघणार आहेस ना, 8:30ला काहीतरी खाणार आहेस ना, 8पर्यंत टी व्ही बघ. आणि आम्ही त्यांच्या आईवडिलांनाही सांगतो त्याला अभ्यास करायला देऊ नका, कारण अभ्यास मला हे आठवेन की नाही, ते 4 पॉईंट्स आहेत, मला 2च आठवले तर, असा तो निगेटिव्हच विचार करणार आहे. खड्ड्यातून आणखीन खड्ड्यात, बुडत्याचा पाय खोलात म्हणतो ना तसे ते जाणार आहेत. किंवा आम्ही त्याला म्हणतो आठवण्याचा विचार करू नका, नो रिकॉल. रिकॉल विल मेक यू नर्वस. तुम्ही वाचत राहा, वाचत राहा, वाचत राहा. कळलं नाही, डायग्रॅम्स बघत राहा. काही करू नका तुम्ही, तुमचं सगळा अभ्यास झालेला आहे आणि दॅट वर्क्स. हे सांगतोय तो त्याला की नको नको ऐसे रणी हे कारुण्य आहेस तू सूज्ञ धनुर्धरा. करोनी विचार सांगे धनंजया, संग्राम ही दया योग्य काय. म्हणजे सांगा ना, दया योग्य आहे का? मारू का रे तुला बाण, कुठे मारू, असं विचारायचं आहे का? तुम्हाला सांगतो असं नक्की विचारत असले पाहिजे. केव्हा? सूर्यास्तानंतर. हां, ते जायचे पितामह, इथे लागला नाही बाण, हां उद्या जरा इथे मारे ना. कल्पना करा. मग तिथे मलमपट्टी करायचे, डोक्यावरून हात फिरवायचे, पाय चेपायचे, भीष्माचार्यांचे वगैरे. दुसऱ्या दिवशी परत युद्धाला तयार. हे धर्मयुद्ध आहे. त्याची अट आहे की सूर्यास्ताला युद्ध थांबल्यानंतर परस्परांनी एकमेकाच्या शिबिरात जाऊन जे जखमी झालेले आहेत त्यांची खबर घेतली पाहिजे आणि शक्य असेल तर शुश्रूषा केली पाहिजे.
जास्तच लागलं नाही पितामह. मला मजा वाटते. काय विचारत असतील सांगा बरं. आणि नाही रे मी मरणारच आहे, पण तुमच्याकडून नाही, मला पाहिजे तेव्हा, पण मी रणांगणातून पडणार आहे, त्याशिवाय तुम्ही काही जिंकणार आहात, असा संवाद होत असेल. पण उद्या लक्षात ठेवा माझा पहिल्यांदा ध्वज उडवायचा, म्हणजे ते सुद्धा मोठं युद्ध जिंकल्यासारखं आहे माझ्याविरुद्ध वगैरे वगैरे. म्हणून पुढे काय सांगितलं, येणे इहलोकी तुझा दुर्लौकिक आणि परलोक अंतरेल, तुला स्वर्ग मिळणार नाही, नरकात जाशील. क्लैब्यम, आता मगाशी म्हणलं ना क्लैब्य, क्लिब म्हणजे नपुसक, धडना पुरुष धडना स्त्री. क्लैब्यम मास्म गमः पार्थ नैतर त्वय्युपपद्यते. युद्धाच्या ठिकाणी हे कसले विचार क्लिबाचे, नपुसकत्वाचे. अगदी छान तो विचार. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. हे हृदयाचं दुर्बलता जे आहे आणि क्षुद्र असे विचार आहेत तुझ्या मनात नकारात्मक, आणि नपुसकासारखा तू असा विचार करतोयस आणि वागतोयस, हे सोड आणि उत्तिष्ठ परंतप. उत्तिष्ठ, युद्ध करायचा निश्चय केलास ना, उठ उभा राहा. तरी नको शोक पुराधरी धीर पार्थाशी श्रीधर बोलत असे. युद्धी हृदयाचे ऐसे ढिलेपण अधप्पात जाण क्षत्रियासी. क्षत्रियाचा अधप्पात आहे. ऐकून हे बोल पार्थ काय म्हणे, इतुके बोलणे नको देवा. कशाला रे एवढं बोलतो आई, तू एवढं बोलू नकोस मला. मग आई बाबा म्हणतात, बाबा एकच वाक्य सांगतात, हमाली करा पण या गावात नको, आम्हाला लोक ओळखतात शेजारच्या गावात. बाबा गेले निघून. आई तू तरी बोलू नकोस गं, तुला दिसत नाही का माझी अवस्था, मला खरंच काय आठवणार नाही गं. हे असे प्रसंग घरोघरी असतात आणि हुशार मुलांच्या बाबतीत तर हे घडतंच घडतं. विचार करा. अर्जुन तेच म्हणतो, इतकं काही बोलायला नको कृष्णा. अस्वर्ग अज्युष्टम अनार्यम आणि अस्वर्गकारकम नाही, अकीर्तिकरम अस्वर्ग्यम. म्हणून त्यांनी काय सांगितलं, क्लैब्यम, इतकं क्लिब्य, इतकं कशाला बोलतोस, मला नपुसक म्हणतोयस, मला तू म्हणतोयस की मी पूर्णपणे नकारात्मक विचार करतो आहे, माझ्या मनात हे जळमट आलं कुठून. नको, इतके शब्द वापरू नको. ऐकून हे बोल पार्थ काय म्हणे, इतुके बोलणे नको देवा. आता अर्जुन वाच. कथम भीष्मभम संख्ये द्रोणंच मधुसूदन ईशुभी. ईशू म्हणजे बाणा, बाणाने प्रतियोत्स्यामी पूजार्हौ अरिसूदन. हे पूजा करण्याच्या योग्यतेचे आहेत. द्रोण, कृप आणि भीष्म यांच्याबद्दल तरी मान्य करतो, हे दोन्ही गुरु आहेत आणि हे आजोबा आहेत. आणि आजोबा म्हणजे पराक्रमी आणि चारित्र्य असलेले आजोबा आहेत. हे पूजार्ह म्हणजे पूजा करण्याच्या योग्यतेचे आहेत. आणि त्यांना मारायला सांगतोयस काय रे हे. ईशुभी प्रतियोत्स्यामी, त्यांच्याबरोबर प्रतियुद्ध करू, त्याच्यापेक्षा ते युद्ध करून मला मारू देत, मी बाण खाली ठेवतो, धनुष्यबाण. आणि शेवटी त्यांनी टाकलाच ना धनुष्यबाण. प्रभो आधी तूची करी हा विचार. आता तो कृष्णाला सांगायला लागला, मी कृष्णाला शिकवायला लागला आहे. अर्जुन कृष्णाला शिकवतोय, म्हणजे अर्जुनाने आधी गीता सांगितलेली आहे कृष्णाला. प्रभो आधी तूची करी हा विचार, असे का साचार संग्राम. साचार म्हणजे योग्य, हा संग्राम हे युद्ध योग्य आहे का, तू सांग ना विचार करून. माता पितरांची करावी की सेवा, तया तोष म्हणजे आनंद द्यावा सर्वापरी. आईवडिलांची सेवा करायची का, त्यांची मुलं मारून त्यांना दुःख द्यायचं नाही म्हणलं तरी त्यांचं उतारवयच आहे ना. गांधारी काय, धृतराष्ट्र काय, त्याच्यात त्यांची मुलं मारायची आणि त्यांची मुलं मारल्याशिवाय आम्हाला विजय मिळणार नाही आहे. माता पितरांची करावी की सेवा, तया तोष द्यावा सर्वापरी. परी सांगे देवा, तयासी मागू ते आपुल्याच्या हाते वधावे का. त्यांची सेवा करायची, त्यांचा वध करायचा. पाहे कुलगुरू तैसे अमुचे पूजनीय साचे नित्य आम्हा. हे कुलगुरू आहेत आमचे. भीष्म द्रोण कृप हे कुलगुरू आहेत. भीष्म द्रोणांचा की अत्यंत मी ऋणी, मज ही करणी नये मना. मला ही करणी तू युद्ध करायला सांगतोयस, मला मनातच येत नाही, मला बिलकुल वाटत नाही. तूची पाहे देवा, द्रोणांचा मी चेला, तेने शिकवेला धनुर्वेद. आणि या धनुर्वेदाचा उपयोग करून त्यांना मारायचं. बघा हा विचार आहे अर्जुनाचा. धनुर्वेद शिकवला म्हणजे गुरुनी शिकवलं, गुरूंना मारायचं. त्याची उपकारे होऊनी आभारी, तयाच्या जिव्हारी गाय घालू. म्हणजे मी त्यांना उपकार मानला पाहिजे, त्यांची सेवा करायला पाहिजे का, त्यांच्या जिव्हारी म्हणजे हृदयावर घाव करू. प्रभो सांगे मी का असे भस्मासूर. भस्मासूर उलटला ना, ज्यांनी वर दिला त्या कृष्णाच्या शंकराच्या डोक्यावरच ठेवायला लागला. भस्मासूर उलटले सगळे. प्रभो सांगे मी का असे भस्मासूर, मज हा विचार साहवेना. हा विचारच मला सहन होत नाही. गुरून हत्वा, हे सगळे गुरु आहेत ना, त्यांना मारून ही महानुभाव आणि बाकीचे सगळे महानुभाव आहेत. श्रेयो भोगतुम भैक्ष, मग अशी सांगितलं ना, मी भिक्षा मागतो. श्रेय म्हणजे चांगलं, त्यांना मारण्यापेक्षा भिक्षा मागणं चांगलं. भैक्षम अपीह लोके
हत्वार्थम कामांस्तु गुरुनिहैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्रान. हे जे रुधिर प्रदिग्रान शब्द आहे का, यांच्या रक्तात भिजलेले भोग, कल्पना चित्रण, हे असाच बघत अशोकाने विचार केला असेल कलिंग युद्धानंतर. ह्यांच्या रक्तामांसावर सिंहासन ठेवून राज्याभिषेक करायचा. हे सगळे मारले गेलेले, त्यांचं रक्त, त्यांचं मांस, आणि आम्ही राज्याभिषेक करायचा. कॉरोनेशन म्हणजे मुकुट ठेवून तो सेरेमनी. तुला पटतं कसं कृष्णा? बुद्धिमान आहेस ना तू, विचार कर ना. द्रोणांचे हृदय परिगूढ चांग सर्वता अथांग दिसे आम्हा. द्रोणाचार्यांचं हृदय म्हणजे मन किती अथांग आहे, विशाल आहे. माऊलीची माया सावं वाखाणती परी कृपामूर्ती द्रोणाचार्य. द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा, अश्वत्थाम्यावर त्यांचं एकतर्फी प्रेम होतं, पण तरीसुद्धा शिष्य समोर आल्यानंतर अर्जुनाला त्यांनी जास्त शिकवलं मुलापेक्षा. अर्जुनाला ब्रह्मास्त्र मारायलाही शिकवलं आणि परत घ्यायलाही शिकवलं, पण अश्वत्थाम्याला ब्रह्मास्त्र मारायला शिकवलं पण परत घ्यायला शिकवली नाही. अर्जुन हा कितीतरी सुपिरियर होता अश्वत्थाम्याला, पण दोघेही शिष्य कोणाचे होते? यांचेच होते. आणखीन एक तुम्हाला सांगतो, त्यांना माहीत, सगळ्यांना माहीत आहे की यज्ञातून मिळालेला दृष्टद्युम्न हा द्रुपद राजाचा पुत्र, हा वध करण्यासाठी जन्मलाय द्रोणाचार्यांचा, तरी ह्यांचा शिष्य झाला ना. पहिल्या अध्यायात बघितलं ना, तुमचा जो शिष्य तो तुम्हाला मारण्यासाठी या सेनेचा सेनापती झालेला आहे. सेनापती भीम नाही, सेनापती अर्जुन नाही, युधिष्ठिर नाही, सेनापती दृष्टद्युम्न आहे. आणि दृष्टद्युम्न हा द्रुपदाचा मुलगा आहे, यज्ञातून मिळवलेला. ती कथा आपण बघितलेली आहे. प्रत्येक कथा प्रत्येक वेळेला बघायला लागलं तर आपण पुढेच जाणार नाही. पण द्रुपदानी द्रोणाचार्यांचा सूड घेण्यासाठी, सूड का एकाच वाक्यात सांगतो, द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा काय मागितली होती? शिक्षण संपल्यावर त्या द्रुपदानी माझा अपमान केलेला आहे, त्याला एक गाय मागायला गेलो होतो, तर तो म्हणतो भिकाऱ्याला मी काही देत नाही. मग त्यांनी सांगितलं होतं लक्षात ठेव, एक दिवस असा येईल की तुझं सगळं राज्य माझं होईल, तुला माझ्या पायावर आणून आपटलं जाईल, त्यावेळेला मी एकच गाय घेईन, बाकीच्या सगळ्या गायी तुला बक्षीस देईन आणि राज्याचा अर्धा भाग घेईन, अर्धा भाग तुला दान करून टाकेन. आणि तसंच झालं ना. अर्जुनाने वगैरे बांधून आणलं द्रुपदाला. पण हे लक्षात ठेवा, महाभारताचं कधी कधी लक्षात येतं, एवढी असंख्य पात्रांची व्यासांची रिलेशन कशी लक्षात राहिली असेल. खरे बुद्धिमान. तर मी तुम्हाला काय सांगत होतो, द्रुपदाचा अपमान कुणी केला? द्रोणाचार्याने. आधी द्रुपदानं द्रोणाचार्यांचा अपमान केला. द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा मागितली की याला बांधून माझ्या पायावर आणून आपटा. ती कुणी केली? अर्जुनाने. आणि अर्जुन जावई झाला ना. अर्जुन शेवटी द्रुपदाचा जावई नाही का झाला, त्याने पण जिंकला, हेही बरोबर आहे. पण नियती बघा ना. आणि सगळं द्रुपदाचं सैन्य धरून द्रुपद अत्यंत पराक्रमी हा पांडवांच्या बाजूने होता. आणि ती म्हणते ना, ज्या वेळेला तिचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेला ती सांगते की हे बसलेत माझे 5 वीरपती खाली माना घालून एखाद्या दुबळ्यांसारखे. मी सांगते तुम्हाला की माझा भाऊ दृष्टद्युम्न आणि माझे वडील द्रुपद, मी पांचाली सांगते, पांचाळ देशाचं सगळं सैन्य मी युद्ध केल्याशिवाय राहणार नाही. हे त्या राज्यसभेत सांगते. बघा पुढे काय झालं ते. द्रोणाचे हृदय परिगूढ चांग सर्वथा अथांग दिसे आम्हा. माऊलीचे माया साव वाकाण येते. साव म्हणजे सज्जन, जे माऊलीवर प्रेम करतात, ज्यांच्यावर चांगले संस्कार आहेत त्यांना साव म्हणतात. आणि सावाच्या विरुद्ध चोर हा शब्द आहे. चोरात कशी गेला कृतज्ञता, लॉयल्टी वगैरे काही नसते. साव वाकाणी ती परी कृपामूर्ती द्रोणाचार्य. तरी आम्हालाही होय कृपावंत सांगे यासी घात चिंतावा का. यांचा घात चिंतावा का, कर्ण गोष्टच निराळी, तो विचार करावा का घाताचा. ऐसिया ते रणी करून या ठार भोगावे अपार राज्यसुख. यांना ठार मारून राज्यसुख हे काय आहे. तरी ते जळोत नको त्यांना संघ स्वीकारावे चांग भिक्षापात्र. नको, हे जळून जाऊ दे, युद्ध नको मला, भिक्षापात्र मला त्या मानाने बरं वाटतं. अर्जुन भिकच मागे निघाले. भिक्षापात्र किंवा देशात त्याग, मग रणांगण सोडतो, हे हस्तिनापूर सोडतो, सगळं सोडून देशात त्याग करून या जावे, आनंदे राहावे वनांतरी. वनात जाऊन आनंदात राहूया. प्रभू नव्या तीक्ष्ण धारेच्या बाणांनी यांच्या मर्मस्थानी प्रवरून, नवे बाण, नवी अस्त्र, अजून त्यांचा मी प्रयोग कोणावर केला नाही, त्यांची तीक्ष्ण धार आहे, त्यांनी यांच्यावर वार करायचे. बघा अर्जुन किती विचार करतोय. किंवा प्रभो नव्या तीक्ष्ण धारेच्या बाणाने यांच्या मर्मस्थानी प्रहारून, ऐसे रक्ता माझी बुडाले जे भोग, तेची घ्यावे मग शोधून या.
अगदी प्रयत्न करून काय घ्यायचं तर हे भोग विचार करा. शोधून या म्हटल्यानंतर तुम्हाला बरोबर उदाहरण देतो. उदाहरण जरा निराळ आहे. म्हणजे मी हेडलाईन वाचली होती आपल्या गोव्यातल्याच वर्तमानपत्राची, मला खूप आवडली होती. म्हणजे काय शब्द फार वापरला होता, पराकाष्ठेचे प्रयत्न करून भारतीय संघानं जिंकत असलेला सामना हरला. पराकाष्ठेच्या प्रयत्नाने हारला, जिंकत आलेला सामना हरला. ती फेज निराळी होती. आता काळ जरा बदलला आहे, पण इथे लक्षात ठेवा ना, तेच सांगतो ना, शोधून या. म्हणजे इतकं सगळं करून मिळवायचे काय तर भोग जे रक्तात भिजलेले आहेत. बघा, विचार करा तुम्ही. ऐसे रक्ता माझे बुडाले जे भोग तेची घ्यावे मग शोधून या. करीसी युद्धाचे तुझे समर्थन पटेना ते जाणं याचीसाठी माझ्या मनातील मी तरी साचार कथीला विचार तुम्हाला. माझ्या मनातला विचार सांगा, हे युद्ध नको, मी लढणार नाही, मी सोडून जातो, भिक्षा मागतो, किंवा वनांतरी मी अरण्यात जातो एकांतात. पुढे तुम्हाला की प्राणांतीही ज्यांची धरावे ना वैर ते उभे समोर झुंजावया या ते वधावे की अव्हेरोनी जावे दोहत बरवे नेणो आम्ही. योग्य काय म्हणजे दुर्लक्ष करावं. अव्हेरून म्हणजे हे समोर उभे आहेत ना, दुर्लक्ष करावं, निघून जावं. त्यांना मारण्यापेक्षा आपण निघून गेलेलं बरं. यातलं योग्य काय ते तू सांग. पुढे कार्पण्य दोषोपहत स्वभाव. अर्जुनाला कधी जो दोष नव्हता कार्पण्य. कार्पण्य म्हणजे कृपणता, म्हणजे भीरुता, म्हणजे भित्रेपणा, भ्याड. अर्जुन कधी भ्यायला आहे का? आता बघा, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेतः. मला धर्म कळत नाही आहे, योग्य काय अयोग्य काय मला कळत नाही, किंवा तूच सांग योग्य काय. यत् श्रेयः स्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शादिमां त्वां प्रपन्नम. हा गीतेतला एक महत्त्वाचा श्लोक आहे. श्रेय काय ते मला सांग. श्रेयस आणि प्रेयस अशी दोन सांगितली आहेत तत्व उपनिषदात. त्यापैकी श्रेयस म्हणजे श्रेयस्कर आणि प्रेयस म्हणजे प्रियजन, प्रिय संसार, प्रिय भोग, प्रिय शरीर, प्रिय शरीराचे सगळे निरनिराळे लाड वगैरे, हे सगळं प्रेयस आहे, ज्याला आपण संसार म्हणतो. आणि श्रेयस म्हणजे संसारात राहून संसारातून सुटायचं आणि मुक्तीचा प्रयत्न करायचा, आनंदात राहायचं मनाच्या बुद्धीच्या पातळीवर. म्हणून नक्की काय ते सांग ना. हे मी तुला सांगितलं, मला हे भोग नको आहे, रक्तात बुडवलेले भोग मला नको आहे. योग्य काय ते मला सांग. मोहाने व्याकुळ झाले माझे चित्त सुचेना उचित. योग्य काय ते मला सुचत नाही आहे. तरी तुला देवा करोनी विचार सांगावे साचार भले ती. मला साचार शब्द यांचा आवडता आहे. साचार म्हणजे योग्य, साचार म्हणजे बरोबर, साचार म्हणजे खरं. अनेक ठिकाणी हा शब्द येतो साचार. सांगावे साचार भले त्याचे आमुचा तू सखा आमुचे सर्वस्व गुरु बंधू देव आमुचा तू. करून येणे गुरु शिष्याचा अव्हेर नदी ते सागर त्याची केवी. सागर कधी नदीला म्हणेल का बस आता नको जा तू, नाही म्हणणार. तसं गुरु शिष्याला नाही म्हणू शकत नाही. मी शिष्य आहे ना, मी तुला शरण आहे, या सगळ्या परिस्थितीतून मला तारून नाही. टायडिंग ओव्हर द क्रायसिस. मी क्रायसिसमध्ये आणीबाणीची परिस्थिती माझ्या मनात निर्माण झालेली आहे, त्यातून मला तारून नाही. तरी जे उचित धर्मशास्त्राद्वारे झणी ते मुरारे सांगमच. मुरारे म्हणजे कृष्णा. पृथ्वीचे साम्राज्य जरी हाती आले किंवा प्राप्त झाले, इंद्रपद म्हणजे स्वर्गाचं राज्य पृथ्वीचं वगैरे, तरी न फिटेल अंतरीचा मोह अल्पही संदेह नसे येते. बिलकुल डाऊट नाही आहे, संशय नाही आहे काय की जरी राज्य मिळाली ना तरी मला आत्ता जो त्रास होतो आहे मोह हा कधी नष्ट होईल. म्हणजे जिंकलो तरी हा राहणारच आहे. शेवटी युधिष्ठिराच्या मनात ते राहीलच ना. हे थे दयानिधे तुझ्या कृपेविण बुद्धीसी जीवन नाही तुझे. माझ्या बुद्धी मरायला लागलेली आहे, नको ते विचार करायला लागलेले आहे. तिला जिवंत करायचं, संजीवन तिला द्यायचं, हे तुझंच काम आहे, मला सुचत नाही. असो तो अर्जुन महामोहे व्याप्त मेघे आच्छादित सूर्य ऐसा. मेघ आल्यानंतर सूर्य दिसत नाही ना आपल्याला, तसा अर्जुन झालेला आहे. पण वाऱ्याने मेघ गेला की परत सूर्य दिसायला लागतो. तसं कृष्ण करतो. मग राणीवनी लागोनी वणवा पर्वत पेटावा ग्रीष्मकाळी देखून या पार्थ तैसा शोकाकुळ वळला गोपाळ महामेघ. सगळे पर्वताला वगैरे आग लागलेली आहे. रानाला आग लागल्यानंतर ते थांबत नाही, महिनोमहिने जळत राहते. आता अमेरिकेकडे काय फायर ब्रिगेड इतके निरनिराळे गॅसेस आहेत, हेलिकॉप्टर म्हणून आम्ही ते करतात, पण ती आगच अशी असते की हे झाड विझेतोपर्यंत दुसरं लागतं, दुसरं तुम्ही विझवू शकत नाही. 2-2, 3-3 महिने हेक्टर्स आफ्टर हेक्टर्स जळून जातात, हे लक्षात घ्या. तसं तो म्हणतो राणीवनी लागोनी वणवा.
पर्वत पेटावा ग्रीष्मकाळी, म्हणजे सध्या चालू आहे तो ग्रीष्मकाळ, तसा वसंत आहे, पण देखून या पार्थ तैसा शोकाकुळ, वळला म्हणजे प्रसन्न झाला, त्याच्याकडे वळला कोण? गोपाळ महामेघ. हा एरवी मेघ नाही आहे, साधा महामेघ. कारण अर्जुनाचा महामोह आहे, तो घालवण्यासाठी कृष्णाला महामेघ व्हायला लागलं. कारण अर्जुन म्हणतो की माझा वन वजळत आहे. मग तेथे कैसा नवा जोरदार ज्ञानाचा अंकुर विरुडेल, म्हणजे आत्ता जळत आहे, त्याच्यावर पाऊस पडला, मग अंकुर येईल आणि तो ज्ञानाचा असेल. आणि ज्ञान आलं की मोह काम क्रोध वगैरे सगळे गेले. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तीच कथा ऐका आता शांत चित्ते म्हणे श्रोते ते ज्ञानदेव. संजय उवाच. आता संजय म्हणतोय. हा एवढं वाचून आपण थांबूया, कारण हे इतकं सोपं आहे. आपल्याला अर्धेच श्लोक मिळालेले आहेत, उद्या मिळतील उरलेले, आणि मग आपण पुढचं सुद्धा सुरू करू शकतो. पण हे लक्षात ठेवा, संजय उवाच. संजय आहे ना, त्याला दिव्यदृष्टी दिलेली आहे. कुणी दिलेली आहे? व्यासानी दिलेली आहे. व्यासानी सगळंच केलं, सगळंच केलं. मी का म्हणतो? कारण का की धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर ही व्यासांची सख्खी मुलं आहेत. कुणापासून झालेली? अंबिका आणि अंबालिका. अंबा आहे ती गेलेलीच आहे, तिने आत्मदहन केलेलं आहे पुढच्या जन्मी सूड घेण्यासाठी कुणाचा? ग्रीष्मांचा. आणि ते शिखंडीने झालेली आहे, तो आपल्याला कथाभाग माहीत आहे. पण एक लक्षात ठेवा, अंबिका आणि अंबालिका हे त्या तिघी बहिणी, काशीराजाच्या, हे गेले ज्यावेळेला ते गेले त्या स्वयंवरात, तिन्ही मुलींचे लग्न त्या काशीराजाने ठरवली होती स्वयंवरात. त्यावेळेला भीष्म आल्यानंतर ते म्हणले हा म्हातारा कोणाला इकडे? सगळेजण भीष्मांना ओळखत नव्हते. ते म्हणले हे तर भीष्माचार्य. पण ते कशाला आले? कारण त्यांनी तर प्रतिज्ञा घेतलेली, प्रतिज्ञा लोकांना माहीत होते ना. त्यावेळेला त्यांनी त्या मुलीसुद्धा म्हणाल्या की तुमचं इथे काही काम नाही आहे. त्यांनी सगळ्यांना आव्हान दिलं, मी या तिन्ही मुलींचं अपहरण करतो आहे, कुणाला जर माझ्या विरुद्ध लढायचं असेल तर लढा. युद्ध झालं सुद्धा, पण त्या तिघींना त्यांनी हाताला धरून रथात घेतलं, रथ आणला हस्तिनापूरला. त्यावेळेला झाला, ती म्हणाली अंबा माझ्या आधीचंच लग्न ठरलेलं आहे, मी मनानं वरलेलं शाल्व राजाला. ते म्हणाले तू तिथेच का नाही सांगितलंस? पण आता सन्मानपूर्वक मी तुला शाल्वाकडे पाठवतो. शाल्व म्हणला माझ्या देखत त्यांनी पाणी ग्रहण तुझं केलेलं आहे, मी तुला पत्नी म्हणून स्वीकारणार नाही. मग ती शंकराची उपासना करते, वर मागते की पुढच्या जन्मात भीष्माचार्यांचा सूड घेण्याचं जे काही करायचे ते कर. तो तथास्तु म्हणतो, ही अग्नी निर्माण करते आणि आत्मदहन करते, आणि मग द्रुपदाच्या पोटी जन्माला येते. द्रुपदाची द्रौपदी ही एकमेव मुलगी नाही आहे, हे लक्षात ठेवा. अंबा आधीच्या जन्मातली जी शिखंडिनी म्हणून जन्माला आली, पण तिला कायम शिखंडी म्हणूनच वाढवलं. कारण तू मुलगी आलीस म्हणल्यानंतर कोण तुला स्वीकारणार आहे? आणि मला तर मुलगा पाहिजे की ज्यामुळे द्रोणाचार्यांना मारता येईल, म्हणून लहानपणापासून त्याला मुलाचेच कपडे घातले. आणि मग ती पुढे तर लिंग बदल झाला, शिखंडिनीची शिखंडी झाली, पण मुळात ती जन्मतः शिखंडिनी होती. हे सगळं भीष्माचार्यांना माहीत होतं, आणि भीष्माचार्यांनी सांगितलं मग असा कोण मिळणार आम्हाला, जी स्त्री तुमच्यासमोर कोण उभी राहणार आहे? मग भीष्माचार्य रहस्य सांगतात. हे फार मोठे आहेत. कृपाचार्य मेले नाहीत, कारण ते 7 चिरंजीवातले आहेत. पण द्रोणाचार्यांनी सांगितलं की मला अत्यंत प्रिय असलेली एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती, एखादा प्रसंग बरोबर उलटा अप्रिय करून जर मला कळला तर मी माझी शस्त्र खाली ठेवेन, मग कोणीही माझं डोकं उडवलं तरी चालेल. म्हणून ते अश्वत्थामा मारला हत्ती, आणि अश्वत्थामा नरो वा कुंजरो. कुंजर म्हणजे हत्ती मेला का ते मेला हे आपल्याला माहीत आहे. प्रत्येकाने आपल्या मृत्यूचं रहस्य सांगितलं. भीष्माचार्याने सांगितलं मला तुम्ही मारू शकणार नाहीत, कारण मला इच्छा मरणाचा वर आहे, पण मी रथातून पडेन. आणि मग अशा त्या मुलीला उभं करा. मुलगी कोण उभी राहणार आहे? नाही, जन्मतः मुलगी. अशी कोण आहे? शिखंडिनी. भीष्म वयामुळे आणि सत्तेमुळे आणि ज्ञानामुळे आणि ब्रह्मचर्यामुळे, लक्षात ठेवा, खूप त्यांना माहिती आहे, आणि त्यांच्यापेक्षा जास्त माहिती कृष्णाला आहे. पण दोघांनी या माहितीचा उपयोग स्वार्थासाठी आणि दुसऱ्याच्या अहितासाठी कधीही केला नाही, म्हणून दोघेही महान आहेत. भीष्माचार्यांना माहीत नसेल की कर्ण हा कुंतीचा मुलगा आहे, पटत नाही, कळलं आहे त्यांना, पण सिक्रेट. आपण आता महाभारत काळ म्हणतात की फक्त ते कोणालाच माहीत नव्हतं. आता व्यासांनी कधी उल्लेख केलेला नाही, मला माहीत होतं, कारण तो व्यासांचा मुलगा नाही आहे, तो सूर्यपुत्र आहे. त्याला लग्न आधी झालेलं आहे सत्यवतीला. गंमत बघा, विदुराला माहीत नसेल. विदुर आणि कुंती एवढे क्लोज होते की ज्यावेळेला हे वनवासात गेले त्यावेळेला कुंती त्यांच्याबरोबर नव्हती.
कुंती विदुराकडे राहिली हस्तिनापुरात. गंमत बघा तुम्ही, विदुरालाही माहीत नव्हतं. किती उशिरा युद्धाच्या वेळेला कृष्णाने सांगितलं ना, युद्ध व्हायला त्यावेळेला त्यांनी अटक करायचा प्रयत्न केला. कृष्णालाच जर तिकडे पांडवांकडे जाऊ दिलं नाही म्हणून त्यांनी आपले कमांडोज तयार ठेवले होते. कुणी यांनी खून केली की यायचं, कृष्णाला हे माहीत होतं. आणि कृष्णाला माहीत होतं की आपल्याकडे असं रूप आहे निरनिराळी, एक विश्वरूप आहे, एक विराट रूप आहे जे त्यांनी इथे धारण केलं. आणि अत्यंत तेज एवढं बाहेर पडलं की डोळे सगळ्यांनी बंद करून घेतले. कर्णाला बंद करायची गरज नव्हती कारण तो सूर्यपुत्र होता. भीष्माचार्यांना माहीत नव्हतं कारण ते पूर्णपणे कृष्णाला शरण होते. धृतराष्ट्राला गरजच नव्हती, त्याचे डोळे आधीपासूनच बंद होते. अशा वेळेला कर्णाला त्यांनी बरोबर घेतलं आणि रथातून जरा फिरून येऊ रे, बरेच दिवसात आपण गेलो नाही. कर्णाला कृष्णाबद्दल अत्यंत आदर होता आणि तिथे तो रहस्य सांगतो की तू 6वा पांडव आहेस, तसा पहिला पांडव आहेस. तू पांडवांच्याकडे हे युद्धच होणार नाही, तुला नको आहे ना हिंसा, तुला अर्जुन वगैरेला अर्जुनाबद्दल सोडा, पण बाकीचे पांडव मरू नयेत असं मला वाटतं. मी ज्यांच्याकडे असेल नाही त्यांचा जय निश्चित आहे, म्हणजे माझ्या विरुद्ध आहेत त्यांचा पराजय आहे. बरोबर, हे तू वाचवू फक्त तू वाचवू शकतोस. पांडवांच्याकडे ये, त्यांना सगळं राज्य अर्ध नाही सगळंच राज्य तुला मिळेल. युधिष्ठिर सगळे पांडव तुझ्या आज्ञेत वागतील. कुंतीला तुझ्या खऱ्या मातेला अत्यंत आनंद होईल. आणि शेवटी सांगतो द्रौपदीसुद्धा तुला मिळेल. द्रौपदीबद्दल तुझ्या मनात आकर्षण आहे, द्रौपदीच्या मनात तुझ्याबद्दल आकर्षण आहे, ती मिळेल तुला. आणि त्यावेळेला तो म्हणतो की मी वचन दिलेलं आहे कुणाला, दुर्योधनाला, आणि त्या वचनाचा भंग मी करणार नाही. मैत्री आहे माझी, त्या मैत्रीची निष्ठा आहे आणि ती मी कधी एकनिष्ठ आहे, तो दुर्योधनाशी राहील. आता इथे एक बारका विचार करा, ह्याचा काहीच उपयोग झाला नसेल का? कुठलं तरी कारण काढून 18 दिवस युद्ध चाललं, 10 दिवस हा शिबिरात बसू नये करणं, कारण जोपर्यंत हा म्हातारा मरत नाही म्हणजे भीष्म किंवा रणांगणातून हलत नाही तोपर्यंत मी येणार नाही. कुठे गेलं त्याचं वचन? आणि केवळ कर्णाच्या जोरावर, कारण भीष्माचार्य पार्शल आहेत दोन्ही बाजूनी, हे दुर्योधन हुशार होता, कर्णाच्या जोरावर त्यांनी युद्ध सुरू केलं आणि कर्ण पहिले 10 दिवस नाहीच आहे युद्धाला. कसलं वचन आहे हे? कारण तो दोन्ही बाजूंनी अडकलेला आहे. त्यांनी द्रौपदीलाही वचन दिलेलं आहे, कुंतीलाही वचन दिलेलं आहे की तुझी 5ही मुलं जिवंत राहतील. की आनंदात जायला लागली. त्यावेळेला म्हणला माते 6 मुलं आहेत ना तुला, मग मी अर्जुनाला मारलं तरी तुझे 5 मुलं जिवंत, कारण तुला तेच पाहिजे ना. नाही अर्जुनासकट 5. मग तो म्हणतो की माझा जीव मागकी सोपं आहे, 5 मुलं जगू देत कशाला म्हणतेस, मी मेलो पाहिजे असंच माग. आणि मग 2 सांगतो ना की मला 2 माता आहेत, 3 तात तरी अनाथ आहेत. कर्णा ही तुझ्या जीवनाची कहाणी आहे. हे फार महत्त्वाचं वाक्य आहे. 2 तात कोण? अधिरथ ज्यांनी मला वाढवलं, आणि सूर्य ज्यांनी मला जन्म दिला. 3 तात, तिसरा पांडू म्हणतात ना, डिफॅक्टो आणि डिज्युर, कारण कुंतीचा पती आहे ना तो, म्हणून पांडू, सूर्य आणि हा अधिरथ. 3 तात, 3 वडील आहेत मला आणि 2 माता. एक कुंती की जिने मला जन्म दिला आणि राधा जिने मला वाढवलं. 2 तरीही मी कायम अनाथ आहे. ही माझ्या जीवनाची कहाणी आहे. अशा माणसांनी म्हणावं जीवनाबद्दल की माझ्या जीवनाची ट्रॅजेडी झाली. कर्णाने म्हणावं आपण काय भाजीत मीठ विसरलं, ट्रॅजेडी, बस चुकली, ट्रॅजेडी. दरिद्री आपण वापरू नका शब्द. ट्रॅजिक हा हिरोसाठी वापरायचा शब्द आहे, कधीही वापरू नका. कॉमेडी वापरा, कारण वी आर कॉमेडियन्स. आपण आपलं सगळंच कॉमिक असतं. ट्रॅजेडी शब्द वापरू नका, फार मोठा शब्द आहे तो. तर इथे काय म्हणलेलं आहे ह्यानी, संजय उवाच एवं उक्त्वा ऋषिकेशम गुडाकेश परंतपा. किती शब्द वापरलेत बघा. त्यांनी सांगितलेलं आहे ऋषिकेश म्हणजे इंद्र, आपला कृष्ण. ऋषिक म्हणजे इंद्रिय, लक्षात घ्या बरं. आणि इंद्रियांचा ईश आहे तो कायम आपल्या हृदयात असतो. ऋतिक वगैरे जे शब्द वापरतो, हार्दिक, ऋतिक, हे हृदयाशी संबंध आहे. जे हृदयात असतात, जे हृदय आहे आणि जे हृदयंगम आहे. अबाउट हार्ट इज हार्दिक. आणि त्यावेळेला तुम्हाला हार्द जे आहे ना त्याच्यावरून हार्ट हा शब्द आलेला आहे. आपण सौहार्द शब्द वापरतो, हार्दिक हा शब्द वापरतो बघा, त्यावरून हार्ट हा शब्द आलेला आहे. अशा वेळेला आपण जर विचार केला तर ऋषिकेश, गुडाकेश आणि परंतप हे 2 शब्द अर्जुनाबद्दल वापरले आहेत. गुडाका म्हणजे झोप, झोपेचा ईश आहे.
हे एक योग सिद्धी झालेल्या माणसाचं लक्षण सांगितलेलं आहे. झोपेवर त्याचं नियंत्रण असतं आणि ज्या वेळेला जेव्हा जिथे जेवढी झोप आवश्यक आहे, आपण म्हणतो मला कुठेही किती वेळा काही कारण नसताना झोपायला सांगा. मी कामावर झोपतो, तर मी परीक्षेचा सुपरवायझर आहे आणि झोपतो. बघा ना, मी गुडाकेश नाही का? तो गुडाका म्हणजे झोप. तू गुडाकेचा गुलाम आहेस, ईश नाही आहेस. बाजीरावाचं नेपोलियनचं दुसरं उदाहरण सांगितलं होतं. नेपोलियन म्हणतो की त्यांनी तिथे त्यावेळेला बंदुका आलेल्या होत्या. त्याची गोळी माझ्यावर पोचण्याच्या आत बाहेर आहे ना मी कक्षेच्या, तो पोचायला जर अर्धा तास लागणार आहे, मी 10 मिनटं झोपून घेतो. तो 10 मिनटं रणांगणावर झोपायचा आणि ताजातवाना व्हायचा. बाजीराव पेशवे, पहिला बाजीराव, तो घोड्यावर बसल्या बसल्या अजून तिथे पोचायला अर्धा तास आहे ना, चला 15 मिनटं मी झोपून घेतो. हे गुडाकेश आहे. जेवढी झोप ज्या वेळेला आवश्यक आहे. आज मला एकाने प्रश्न विचारला की किती झोप माणसाला आवश्यक आहे. म्हटलं माणसाला शब्द काय, कोण माणूस? तर माणूस म्हणजे आता आपली 10 मिनटं उरली, वॉर्निंग बेल झाली. गंमत बघा, माणूस म्हणजे कोण? माणसाचे 2 भाग आहेत, एक देह आहे आणि दुसरं मन, बुद्धी, चित्त, आत्मा. हा प्रश्न यांना विचारला होता. आपण आधी ह्याचा अर्थ बघूया आणि हे उदाहरण सांगतो. इथून परत उद्या सुरू करूया. एवम उक्त्वा ऋषिकेशम, इतकं ऋषिकेश म्हणला. गुडाकेश परंतपा न योत्स्य इति. तो अर्जुन इतकं सगळं सांगितल्यानंतर ऋषिकेश कृष्णाला काय म्हणतो? न योत्स्य, मी लढणार नाही. त्यांनी अल्टिमेटम दिला. पहिल्या अध्यायाच्या शेवटी उत्सृज्य सशरम चापम. पहिली काय? उद्यम्य, उचलला. दुसरी गांडीवम स्रंसते हस्तात, गळून पडतं आहे, मला उचलत नाही आहे. आणि शेवटी त्याने फेकून दिलं धनुष्य बाण आणि तो डोक्याला हात लावून बसला. इथे पहिला अध्याय संपला. आता इथे काय आहे की तो म्हणतो ना, न योत्से इति गोविंदम उक्त्वा तूष्णीम बभूव. मी लढणार नाही. रथात मागच्या बाजूला जाऊन बसला, अक्षरशः हताश होऊन बसला. पहिल्यांदा हताश झालाच होता, पण आर्ग्युमेंट करत होता. कृष्ण काही ऐकत नाही आहे, काही डिसाइजिव्ह सांगत नाही, योग्य काय हे सांगत नाही आहे कृष्ण. मग म्हणतो जा, मी लढतच नाही. न योत्से. आता इथे गीता खरी सुरू होते, ते उद्यापासून आपण बघणार आहोत. तो संजय तो म्हणे ऐक राया तेथ, मग पुन्हा पार्थ काय बोले. आता हे सांगितल्यानंतर धृतराष्ट्राला किती आनंद झाला असेल. लढणार नाही, मी युद्ध सोडून जाणार. हे बघ, मी धनुष्य बाण फेकले. हे ऐकल्यानंतर ह्याला आनंदाच्या उकळ्या फुटतात आपण म्हणतो ना. धृतराष्ट्राला अत्यंत आनंद झाला. पण त्याला कुठे माहीत आहे ही सुरुवात आहे, अजून शेवट झालेला नाही. कृष्ण अजून बोललेला नाही आहे. आणि कृष्ण बोलल्यानंतर तो पूर्णपणे अर्जुनाला उभा करतो. पुढचा इतिहास आपल्याला माहीत आहे. म्हणून संजय तो म्हणे ऐक राया, म्हणजे धृतराष्ट्र येतं. मग पुन्हा पार्थ काय बोले, काही होवो तरी नाही झुंजणार. काही झालं, तू काही सांगितलंस, काही दिलंस किंवा काही काढून घेतलंस, तरीही अढळ निर्धार हाची माझा. देखून या स्तब्ध ऐसा धनंजय, वाटला विस्मय कृष्णा लागे. इथे आपण थांबणार आहोत. वाटला विस्मय कृष्णा लागे. कृष्णाला विस्मय वाटला. हे मुद्दामून आपण का घेतलं? ऋषिकेश हा जो शब्द आहे आत आहे. तो मागे आपण सांगितलं होतं इंद्रिय आहे, बरोबर? इंद्रियांची शक्ती आहे. प्रेताला इंद्रिय असतात की, पण त्याला इंद्रिय म्हणत नाहीत. डोळे असतात प्रेताला. सगळ्यात तुम्हाला सांगतो, प्रेताची रुची जाते आणि आपण त्याला साखर भरवत बसतो गोव्यात. महाराष्ट्रात हा प्रकार नाही आहे. गोव्यात तिथे साखर ठेवलेली असते आणि प्रेताच्या तोंडात, आणि बाजूला आजोबा अण्णा मुंग्या लागल्या, नातू सांगत जातो आजोबांना मुंग्या लागतील, नाही तर काय सांगावं. ती साखर भरायची. जिभेला नाही आहे रुची, कानाला नाही आहे श्रुती, डोळ्यांना नाही आहे दृष्टी, नाकाला नाही आहे गंधज्ञान आणि त्वचेला नाही आहे स्पर्शज्ञान, पण इंद्रिय आहे. हे लक्षात ठेवा. नाही आहे काही इंद्रियांची शक्ती जी आपल्याला आत्ता आहे, चैतन्य जे आपल्याला आत्ता आहे. आणि हे गेलं ना की आपण प्रेतच झालं, की जिवंत असून मृत. अशा वेळेला जीवन मृत व्हायचं का जीवन मुक्त व्हायचं हा चॉईस आहे. आणि इथे गीता अत्यंत, ज्याला आपण म्हणतो टर्निंग पॉईंट, हा बरोबर आलेला आहे. हा चुकवायला नको आपण. सकाळी तुम्हाला सांगितलं तो प्रसंग तुम्हाला सांगतो. रमण महर्षींना एका परदेशी भक्तानं हा प्रश्न विचारला की मला उपासना करण्याची आतून एवढी ओढ निर्माण झालेली आहे
की मला झोपू नये असं वाटतं. साधकाला किती झोप आवश्यक आहे. 1 तास असेल तर मी 1 तास झोपून उपासना करेन. तेव्हा त्यांनी काय प्रश्न विचारला. हा प्रश्न कोण विचारतोय? मी विचारतोय. म्हणजे ओठ विचारतोय नाही, जीभ नाही, कंठ नाही, छाती नाही. कोण विचारतो हा प्रश्न? ब्रेन. इतरांना ब्रेन आहेत, मला हा प्रश्न तूच पहिल्यांदा विचारलास. नाही. मग जे उत्तर मागे विवेकानंदांच्या वेळेला आपण बघितलं होतं, अशी कोणती तरी शक्ती आहे बियॉन्ड ब्रेन. तिथे आपण जोडलं गेलं पाहिजे. त्याला आपण म्हणतो अनुसंधान, त्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट रिमेंबरन्स, सतत स्मरण आहे आपल्याला. त्या शक्तीला जोडलं पाहिजे, जी शक्ती ब्रेन चालवते. ब्रेनच्या शक्ती मला माहीत आहेत ना. बुद्धीला कोण चालवतं? आपल्यापैकी प्रत्येकाला बुद्धी आहे. पण आपल्याला जर एक थीम दिला वात्सल्य आणि सांगितलं चित्र काढा किंवा कविता, प्रत्येकाची कल्पना निराळी आहे. कोण गाय आणि वासरू दाखवेल, कोण पक्षिणी दाखवेल, कोण मुलाला पाजते दूध अशी आई दाखवेल वात्सल्य, किंवा एखादा संत दाखवेल की जो त्यांच्या जखमा वगैरे पुसतोय, किंवा एखादी सिस्टर दाखवेल. आपण त्याला फ्लॉरेन्स नाइटिंगेल, जगातली पहिली नर्स, की त्या युद्धातल्या इतकी सेवा केली. रे वाईट वाटतं रे मला, किती वेदना होत असतील. आणि त्यावेळेला कुठे होते पेन किलर्स, कुठे चांगली अँटीसेप्टिक, काही नव्हतं. जगातली पहिली नर्स आहे ती. आणि तिने बॉब कट केला पहिल्यांदा, लक्षात ठेवा. कारण वेणी घालायला, ते केस सांभाळायला वेळ जातो म्हणून. ते तेल वगैरे कोण लावणार? हे असे केले, निघाली ती कामाला. लेडी विथ द लॅम्प म्हणायचे. ज्यावेळेला रात्री झोपलेले असायचे त्यावेळेला जरी झोप लागली की चेहऱ्यावरची वेदना तिला दिसायची. तिच्याबरोबर तिची दुसरी एक असायचे, तेव्हा तिला सिस्टर म्हणायला लागले. नर्सला सिस्टर का म्हणायचं? कारण नर्स हे क्रियापदी तेच दाखवतं. नर्सिंग, नरिशिंग, नर्चरिंग. आम्ही 8वीला नर्स करायचो, 9वीला नर्चर करायचो आणि नरिश करायचो, आणि 10वीला नर्चर करायचो आणि विद्यार्थ्यांना निरोप द्यायचो. हा आमचा थीम होता 8वी, 9वी, 10वीचा. नर्स करा, कारण 7वीतून ते आलेले आहेत, वयात आलेले आहेत मुलं. त्यांना नर्सिंगची गरज आहे. आणि नर्सिंग म्हणजे त्यांची मनं सांभाळा, त्यांना वाईट वाटेल असं बोलू नका, शिक्षा देताना विचार करा. नरिशिंग म्हणजे आता आपण त्यांना पोषण मूल्य देऊया, कारण 10वीला बसणार आहेत ते. आणि नर्चर म्हणजे अशा प्रकारची जोपासना ज्यातून तुमचं कल्चर आणि कॅरेक्टर तयार होतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून रमण महर्षीने म्हटलं हा प्रश्न कोण विचारतोय? तो म्हटला खरं सांगू का, ती शक्ती की जी बियॉन्ड माय बॉडी, अरे बियॉन्ड युअर इंटेलेक्ट, तुझ्या बुद्धीच्याही पलीकडची आहे. मन, बुद्धी, चित्त याच्या पलीकडची ती शक्ती आहे जी मला हा प्रश्न विचारते. तिला ओढ लागलेली आहे. यू आर इन्स्पायर्ड ऑर टच्ड ऑर ड्रिव्हन बाय दॅट शक्ती. आता सांग, त्याला झोपेची आवश्यकता म्हणण्याच्या तो झोपू शकेल का? आत्मा झोपू शकेल का? हा प्रश्न त्यांनी विचारला. ती जी शक्ती आहे ज्याला आपण आत्मा म्हणतो, परमात्म्याचा अंश म्हणतो, ती झोपू शकेल का? नाही झोपणार. तुझा प्रश्न देहाबद्दल आहे. म्हणून मला तो प्रश्न विचारलास, त्याची 2 उत्तरं आहेत. देहाला तुमच्या व्यवसायाप्रमाणे झोपेची आवश्यकता आहे. शेतकऱ्याला जरा जास्त, लहान मुलांना जास्त, म्हाताऱ्यांना असावी झोप, इतकी परिस्थिती असते. रात्री 3ला आल्यानंतर मी वासे मोजतो. एकाने मला सांगितलं तुमच्या घराला वासे आहेत? नाही, तशी टेरेस आहे वरती, सिलिंग, काय मोजतो? वासे मोजती पूर्वीची घरं. 1, 2, 3, 4. आता 4 मुलं आहेत, आपले शेवटचे दिवस आलेले आहेत. आणि 4 वासे म्हणजे एकेकाला एक खण म्हणायचे पूर्वी, त्याला तो खण द्यायचा का? आता तुम्ही 3ला लागल्यानंतर झोपच लागत नाही. झोप लागत नाही कारण तुम्ही झोपत नाही. हे लक्षात ठेवा. कधीतरी खूप दमल्यानंतर अल्प्रॅक्स किंवा कुठल्या तरी गोळ्या 1.25 झोप यायला म्हणून घ्या. परवा माझा विद्यार्थी म्हणला सर मी कंसात लिहिलेलं SOS. गरजच नाही मला, मी उगीच घेत होतो, रोज घेतच नव्हतो. पण आज 12 वाजलेले आहेत, तोपर्यंत आपण जागतोय, अभ्यास करतोय, लिहितोय, हे सगळं करतोय. अशा वेळेला जर लगेच झोप लागली म्हणून मी घेत होतो. त्यांनी सांगितलं SOS म्हणजे इन अटर एक्स्ट्रीम इमर्जन्सी. एक्स्ट्रीम इमर्जन्सी. दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू आहे. माझे डोळे जर सुजले तर इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनाच काहीतरी वाटेल. इथे मला लगेच झोपेची गरज आहे, 6 तास झोपेची गरज आहे. एरवी गरजच नाही आहे. हे सगळं सायकोलॉजिकल आहे ह्याच्या गोळ्या. म्हणून ते म्हणाले मला विचारशील तर झोपेची गरजच नाही साधकाला. म्हणजे महाराजांचं किती सोपं करून सांगितलं आहे की शेवटच्या क्षणापर्यंत जागेपणाच्या झोप येणं काय करा, नाम घ्या. जागा झाल्यानंतर पहिल्या क्षणापासून जागे आहात, शेवटचा क्षण झोपलात, जागे झालात, पहिला क्षण जागे झालात. मधलं मी बघतो ना. हेच उत्तर रमणांनी दिलं आहे. पण ते ज्ञानयोगी आहेत ना. त्यांनी सांगितलं की हा प्रश्न विचारणारी जी शक्ती आहे ती झोपूच शकत नाही, ती कायम जागी असते. कल्पना, झोप गरज आहे ती देहाला. तुझा प्रश्न आहे
मी किती झोपू, तर मी हा झोपूच शकत नाही. माझा देह झोपतो, माझे डोळे झोपतात, माझे जे माझं आहे ते झोपतं, मी झोपूच शकत नाही. हे ते उत्तर आहे. आणि अशावर ज्याचा आहे तो गुडाकेश. गुडाकेश म्हणजे ज्याचं झोपेवर नियंत्रण आहे, जो झोपेचा स्वामी आहे. अगदी निराळ्या अर्थाने मी शब्द वापरतोय. हां, आपल्याला म्हणतो, मला तुम्ही सर सांगा कुठेही झोपतो, कितीही झोपतो. अरे हा गुलाम झाला रे, स्वामी आहे तो. नाही झोपायचं, नाही झोपायचं. आता आहे ना 36 तास आहेत ना, नंतर परीक्षा आहे ना, 36 तास जाऊया. लोकमान्य टिळक 36 तास कंटिन्युअस जागून त्यांनी अग्रलेख लिहिलेले आहेत. म्हणजे काय, बौद्धिक काम आहे ना ते, बौद्धिक काम आहे. सतत ही वॉज रीडिंग, रिॲक्टिंग, थिंकिंग, मनातल्या मनात विचार करत होते आणि सांगत होते. बरेचसे अग्रलेख त्यांनी डिक्टेट केलेले आहेत. टिळक लिहायचे कमी, त्यांनी गीतारहस्य मात्र सगळंच लिहिलं, कारण तुरुंगात लिहिलं. पण एरवी डिक्टेट करायचे फिरत फिरत अशा त्या कॉरिडॉरमध्ये. गंमत बघा. आणि हा आपण पूर्वी ऐकलेला प्रसंग सांगतो, कारण काही नवीन मुलं आहेत त्यांनी लक्षात ठेवायचा. लोकमान्य टिळकांचा जो गायकवाड वाडा आहे, जिथे केसरीच पूर्वी ऑफिस होतं, तिथे असे मोठा कॉरिडॉर होता. ते तिकडे फिरत करायचे आणि मध्ये तो लेखनिक बसलेला असायचा. आणि त्यांना सुपारीचं व्यसन होतं. व्यसन म्हणजे काय, अडकीत असायचं आणि सुपारी एक खांड टाकलं की त्यांची विचार शृंखला, आपण म्हणतो ना चेन ऑफ थॉट्स सुरू व्हायचे. मग परत अडकळ की परत याकडे यायला नको, त्याला असे 8-10 कोनाडे होते, खण. त्या प्रत्येक खणात अडकित्ता होता आणि प्रत्येक खणात सुपारी होती. जिथे पोचले आणि खावं असं वाटलं तिथली सुपारी कातरली, एवढेच खाल्लं आणि पुन्हा सांगायला सुरुवात केली. असं इंटेलेक्च्युअल काम ते करत होते. आणि नंतर लोकांनी सांगितलं की टिळकांचा अडकित्ता तुम्ही घेतला, कित्ता नाही. कित्ता इज एक्झाम्पल. कित्ता घेतला नाही, अडकित्ता घेतला. टिळकही खात होते ना, हा कातरतोय सुपारी आणि खातोय. आणि इतके त्यांना सुपारीचं काही जणांना व्यसन होतं. ते म्हणाले, आम्ही बुद्धिबळ खेळायला बसायचो, पूर्ण विसरून जायचो. लोकमान्य टिळक नाही, हे विनोदी कोल्हटकर नावाचे त्यांचा लेख आहे. मला काही काही दृश्य खूप आवडतात की आम्ही इतकं विसरून जायचो की सकाळचं जेवण संध्याकाळी जेवायचो, संध्याकाळचं जेवण सकाळी जेवायचो, म्हणजे दोन्ही वेळा जेवायचो. हां, हे त्यांना सांगितलं, आम्ही जेवण विसरायचो नाही. हे झाल्यानंतर हळूहळू बुद्धिबळातल्या सोंगट्या कमी व्हायला लागल्या आणि सुपाऱ्या तेवढ्याच उरल्या. म्हणजे आम्ही हत्तीला कापून कारण लाकडाचे असायचे पूर्वी. हत्ती कापला, उंट कापला, तोंडात टाकला, त्यांना ती सुपारी वाटायची. हे सोंगट्या कमी झाल्या, सुपाऱ्या तेवढ्याच उरल्या. तेव्हा प्रकार लक्षात आला. म्हणून एका लहान मुलाला बसवायला लागलं की आजोबा उंट कातरत आहे, उंट तेव्हा सुपारी कातरा. ही गंमत, त्यातला विनोदाचा भाग सोडा. म्हणजे आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला विचार करायला शक्ती देणारी जी शक्ती आहे ती विचारांच्या पलीकडे. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, ते प्रेमानंद नावाचे स्वामी आहेत, जे शॉर्ट्समध्ये अनेकदा येतात, जे वृंदावनमध्ये असतात, जे रात्री 2ला उठतात, ज्यांना सतत डायलिसिस चालू असतं आणि ते तुम्हाला कधी कधी वर करून दाखवतात, इथे माझं डायलिसिसचं मशीन आहे. मी तसा रात्री 2ला उठून मग लोक नमस्कार करायला लागले, लोकांनी दिवे लावायला लागले बरोबर जाताना, आणि शेवटी फटाके लावायला लागले. काही लोकांनी तक्रार केली, रात्री 2ला यांचं सुरू होते, आम्हाला झोप लागत नाही. ज्या क्षणी कळली त्याच क्षणी ते म्हटले, शेवटचं आपण काल गेलो ते रात्री 2ला, 4ला जायचं. माझी उपासना दुसऱ्याला जर एवढासुद्धा त्रास देत असेल तर ती उपासनाच नाही आहे. आत्ता महत्त्वाचं कार्य आहे घरात, अशा वेळेला मी जर जपाचा संकल्प आहे माझा, उपयोग नाही त्या संकल्पाचा. घरातलं कार्य महत्त्वाचं आहे, तुझा घरात एक रोल आहे, तो रोल महत्त्वाचा आहे. आणि तू वरच्या ह्याच्यावर पोचलास ना तर श्रीखंड येऊन तुझ्या घरी पाणी भरेल. तू एकनाथांच्या घरी नाही का, एकनाथ म्हणाले मी पाणी भरू शकणार नाही, कारण मी भागवतावर प्रवचनं करतो आहे. आणि काही 100चे काही 1000 लोक यायला लागलेले आहे. त्यावेळेला तो म्हणतो, काही काम आहे का? ते म्हणाले, गिरजा. ते म्हणतात, बरं झालं, पाणी आणशील का? वाटेल तेवढं, दोन्ही खांद्यावर. आणि तो श्रीकृष्णच होता. अरे माझं चरित्र तू जर गातोयस आणि ही जर अडचण आहे तर तुझी अडचण मी दूर करेल. पण त्याच्यासाठी तुमची वरची अवस्था पाहिजे. सामान्य पातळीवर आपण विचार करायचा की माझ्या उपासनेनं घरातल्या आणि शेजारच्यांना कोणताही त्रास होत नाही, कोणतीही गैरसोय होत नाही आहे. माझ्या कर्तव्यात मी कसूर करून उपासना करत नाही आहे. तुम्ही म्हणाल मग उपासना कशी करायची? घर सोडा तुम्ही. अशा वेळेला काही काळासाठी हल्ली सॅबॅटिकल नावाचा प्रकार आहे आणि तो दिल्यापासून सगळेजण सॅबॅटिकल. मी विचारतो, काय रिसर्च, काय रिसर्च कोण करते? अरे सॅबॅटिकल रिसर्चसाठी दिलेली लीव्ह आहे, पेड लीव्ह फॉर 1 year, आणि यू हॅव टू सबमिट समथिंग ॲट द एंड ऑफ सॅबॅटिकल. सॅबॅटिकल हा फार मोठा कन्सेप्ट आहे हो, जे
खूप विचार करतात ना, त्यांना त्यांची कंपनी किंवा युनिव्हर्सिटी 1 वर्षाची पेड लीव्ह देते. जपानमध्ये तर हे जे किंमत ठरवणारे असतात ना, कॉस्टिंग करणारी मंडळी, त्यांना तर 3-3 महिने सुट्टी देतात आणि त्यांचं सगळी टूर, इकडे जा, इजिप्तमध्ये पिरॅमिड्स बघितले नाहीत तुम्ही, नंतर टर्कीमध्ये जा, यावेळेला तुम्ही ती टूर करा, सगळं त्यांच्या हातात कार्यक्रम दिला जातो, तुम्ही आणि तुमची फॅमिली. आवश्यक आहे, कारण त्यांच्या एका याच्यावर अवलंबून आहे अब्जावधी रुपयांचा. मी 2च उदाहरणे देतो आणि थांबतो. आपण किती सावध असलं पाहिजे. त्या प्रेमानंदानं एक 60तला तो माणूस आहे, त्याला त्यांनी विचारला, अजूनही तू हा प्रश्न विचारतोस, तुला वाटते आपण खूप जगणार आहोत? हा प्रश्न त्यांनी स्वतःलाही विचारला आणि मी स्वतःला विचारला. आता वेळ कशाला घालवतोस? म्हणजे कधी कधी मला वाटतं हाही माझा वेळ जातोय, आता हे करायलाच पाहिजे, पूर्णपणे नामाला वाहून दिलं पाहिजे. पण त्याच वेळेला महाराज म्हणतात ही सेवाच आहे, साधना हीच सेवा आहे, सेवा हीच साधना आहे. आणि आतलं नाम चालू असल्याचा जर अनुभव येतोय, गो आहे, करत राहा शेवटपर्यंत. तर त्यांनी सांगितलं की मी तर प्रत्येक श्वास शेवटचा समजतो, हा विचार म्हणून आपल्याला मान्य आहे. पण त्यावेळेला ते म्हणाले, आणि पहाटेच्या वेळेला मी ऐकलं, त्यावेळेला म्हणलं की महाराज असे सतत सांगत असतात की एकही क्षण नाही घालवायचा नामाशिवाय, चिंतनाशिवाय, काहीतरी वाचल्याशिवाय आणि काहीतरी लिहिल्याशिवाय. कारण तुला इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करण्यासाठीच जन्म दिला आहे. कारण मी दुसरं काही करू शकत नाही, मी बागेत काम करू शकत नाही, घर झाडू शकत नाही, कितीतरी गोष्टी, मी ह्याच्यामधलं कपाटातलं पुस्तक काढू शकत नाही. मी नुसतं त्यांना दाखवतो, ही 3 पुस्तकं काढा, ती झाडा, ओलसर कापडाने पुसा, तिथे बाहेर ठेवा आणि दुसरे दिवशी मला द्या. आता महाभारताची किती पुस्तकं मी काढून ठेवलेली आहेत, पण एक पुस्तक मी स्वतः काढलं तर मी खोकायला लागतो आणि मला ती ॲलर्जी होते. म्हणजे हा शाप आहे एका अर्थाने. हे मी तुम्हाला का सांगतो आहे, हे महाराजांनी दिलेलं आहे, हे तुला भोगावं लागेल. पण यातून तू काहीतरी मार्ग काढ. आणि तू कशासाठी आहे, तुझ्या उरलेल्या जीवनाचं प्रयोजन काय, हे लक्षात ठेवा. प्रयोजन काय. मी शिथिल झालो होतो, कारण लेखनाचा एकही असाइनमेंट नव्हती. महाराजांना म्हटलं, महाराज हे काय चाललं आहे जीवन? त्याच क्षणी फोन येतो की तुम्ही परत लेखमाला सुरू करा. म्हटलं जीवन संस्कार. आणि जीवन म्हणजे अर्भकावस्थेपासून, अर्भकावस्था त्याच्या आधी जीवन जन्मपूर्व, तिसरा लेख मिळाला, चौथा लेख लिहिला की क्रमाक्रमाने जीवनात कसे संस्कार घडले पाहिजे. ती बाई येते आणि त्या मुलाला मालिश करते, कारण आईला जमत नाही ना. आई पहिल्यांदा तुला अनुभव कुठे असतो, त्यावेळेला ती त्या मुलाशी एवढी एकरूप होते की ते पुढे तिच्या लक्षात येतं आणि सांगतं. अशा वेळेला परदेशातून आलेले विवेकानंद जात असतात आणि रामनड, तामिळनाडू आहे तसा रामनाडू, रामाचा प्रदेश, तिथून तो जात असताना विवेकानंद थांबा, उडी मारतात आणि एका आजीकडे जातात. तूच नागती, त्यांना आठवण आहे लहानपणची. रामकृष्ण म्हणतात, मुंज एकाच अटीवर करेन, भिक्षा मागायची. ते धनी लोहारीने जे आहे ना, त्या लोहारणीकडे आपण ब्राह्मण आहोत, भिक्षा मागायची. ते नाही, तिने मला लहानपणाला अजूनही तिचा स्पर्श जाणवतो. माझी हाडं जी आज घट्ट झालेली आहे, तिने लहानपणी केलेल्या मालिशमुळे. आणि त्यावेळेला मालिशची तेलं वगैरे कुठे होती, ती गाणी म्हणायची निरनिराळी. मी तर परवा एका घरात बघितलं, ती निरनिराळी गाणं म्हणत, संस्कार गीतं. म्हणलं, अगं तुझं मला हे करून दे, मी ऐकवेन शिक्षकांना. आता शिक्षकांचा वर्ग सुरू झालेला आहे 36 दिवसांचा. एक चांगली संधी असते शिक्षक घडवायला. मी त्याच्यात एक भक्तिगीत होतं, एक स्फूर्तिगीत होतं, एक देशभक्तिगीत होतं, एक स्वतःच्या सामर्थ्याचं, किती निरनिराळी गाणी. आणि ते त्या मुलाला ऐकवत होते. मुलाला काय कळत आहे मला माहीत नाही, पण पुढे तो मुलगा रिकलेक्ट करेल की हे संस्कार कानातून माझ्या मनावर आलेले आहेत, हे संस्कार नाकातून. पूर्वी धूप वगैरे घालायचे बाळंतेडच्या खोलीत, नाकातून हा धूप त्याला आठवेल, पुढे नक्की आठवेल. संस्कार चालू आहेत गर्भात असल्यापासून. मग हे विचार करा. महाराजांशी जर आपण बोललो, महाराजांना जर प्रार्थना केली, तर महाराज वेळ घालवत नाहीत, हा माझा अनुभव आहे. त्याच क्षणी मला एक मुलगा माझा मित्र म्हणतो, वाटवे नावाचे, अरे तू इतकी पुस्तकं लिहिलीस, आपण महाराजांवर नाही लिहिलंस, कुठल्याही संतावर नाही लिहिलंस, बोलतोस नुसता. म्हणलं त्याला जरा फोन येतो आहे मला. आणि तो फोन आला होता गोमंतकमधून की तुम्ही लिहा संत चैतन्य, म्हणजे तुम्ही गोंदवलेकर महाराजांबरोबर लिहाल का. तो तिथे त्यावेळेला गोंदवल्याच्या जवळचा होता, त्यांचा तो संपादक पुरवणीचा. ते म्हणाले तुम्ही दर गुरुवारी लिहा. म्हणून संत चैतन्य पुस्तक आलं, नंतर हे आलं पावसचा, आणि नंतर आपले शेजारी झाले संपादक, त्यांनी बंद केले लेख मला. जे 47 लेख झाले होते स्वामी समर्थांचे,
ते पुढे झालेच नाहीत. 52-53 लेख येणार होते, पण ते निराळच प्रकरण आहे ना. संपादक बदलले, संपादकाची धोरणं बदलली, लेखमाला अर्ध्यापाठच बंद झाले. आपल्याला ते पुस्तक अजून लोक विचारतात की स्वामी समर्थांवर, साईबाबांवर हे सगळं ठरलेलं होतं लिहायचं आणि ठरलेलं होतं अर्धपत्रायचं. कुणाला माहीत आहे महाराजांच्या मनात काय. पण परत सांगतो की महाराजांची प्रार्थना करा, महाराजांना मित्र बनवा. आपण मेंटर वगैरे म्हणतो, हल्लीचा शब्द मेंटर म्हणजे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, हे पूर्वीचे शब्द आहेत. मेंटर महाराजांना बनवूया आणि मग बघा कशी गंमत येते जीवनातली. आहे त्या ठिकाणी ताट बसूया, शांत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळून चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळूया. खूप शांत.